नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सेट एक्झामिनेशन ही 7 एप्रिल 2024 रोजी ऑफलाईन पद्धतीने शेवटची एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर ही एक्झामिनेशन ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाईल. तर 7 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला प्रविष्ट व्हायचं असेल, तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, या संदर्भातील लाईव्ह डेमो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यासाठी तुम्हाला unipune.ac.in या वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी सेट एक्झामिनेशन हा टॅब तुम्हाला दिसेल. या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. सेट एक्झामिनेशनच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी तुम्हाला लॉग इन हा एक ऑप्शन दिसेल. या लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झामिनेशन 7 एप्रिल 2024 या ठिकाणी दिसणार आहे. तर आपल्याला ॲप्लिकेशन करण्याच्या आधी आपलं जे रजिस्ट्रेशन आहे आता ते करावं लागणार आहे. यासाठी आपण न्यू युजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करावं. त्यानंतर आय कन्फर्म दॅट द सेट एक्झामिनेशन विल बी हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024. तर यासाठी आपण कन्फर्म ओके यावरती क्लिक करावं. त्यानंतर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना वाचाव्यात की तुमचा ईमेल आयडी वगैरे ॲक्टिव्ह पाहिजे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे काय टाकायचा आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर आपण डायरेक्टली कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक युजर रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी तुमचा जो ॲक्टिव्ह ईमेल आयडी आहे तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे. पासवर्ड तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड या ठिकाणी टाकावा. त्यानंतर तोच पासवर्ड खाली रिएंटर करावा. नंतर या ठिकाणी जो सिक्युरिटी क्वेश्चन आहे तुम्हाला जो पाहिजे तो या ठिकाणी चूज करा. त्याचा आन्सर खाली या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने तुमचा ईमेल आयडी जो असेल तो या ठिकाणी टाका. एक्सटेन्शन तुम्हाला जो जीमेल असेल, याहू असेल, यापैकी जे असेल त्या ठिकाणी आपण चूज करायचं आहे. पासवर्ड या ठिकाणी टाका. रिएंटर पासवर्ड तोच या ठिकाणी टाका. लक्षात राहील असा पासवर्ड असावा. नंतर या ठिकाणी जो सिक्युरिटी क्वेश्चन आहे तुम्हाला जो पाहिजे तो या ठिकाणी चूज करा आणि त्याचा आन्सर या ठिकाणी लक्षात राहील असं या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी युजर क्रिएटेड सक्सेसफुली म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय लॉग इन करायचंय लॉग इन करण्यासाठी आपण या ठिकाणी लॉग इन फ्रॉम हिअर तर यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली लॉग इन फ्रॉम हिअर यावरती क्लिक करा असा एक मेसेज तुम्हाला दिसेल. आता या ठिकाणी तुमचा जो काही ईमेल आयडी आपण टाकला तो ईमेल आयडी या ठिकाणी टाका आणि त्यानंतर खाली जो पासवर्ड आपण टाकला तयार केला तो या ठिकाणी टाकून लॉग इन करा. आपण टाकलेला ईमेल आयडी या ठिकाणी टाकावा, पासवर्ड टाका आणि आपण या ठिकाणी लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपलं लॉग इन होईल. तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला नंतर सेव्ह करायचा असेल तर तुम्ही तो सेव्ह करून ठेवू शकता. म्हणजे नंतर प्रत्येकच वेळी तुम्हाला पासवर्ड टाकण्याची गरज नाही. तर आता या ठिकाणी आपल्याला 3 स्टेपमध्ये तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते पूर्ण करायचं आहे. याच्यामध्ये पहिली स्टेप असणार आहे तुमचा जो मेन ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फिलअप करावा लागणार आहे. नंतर या ठिकाणी तुमचं ते फोटो आणि सिग्नेचर आहे तो स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करावा लागेल आणि त्यानंतर या 2 स्टेप झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करून तुमची जी ॲप्लिकेशनची प्रिंट आहे ती तुम्ही काढून घ्यायची आहे. या 3 स्टेपमध्ये तुम्हाला हे ॲप्लिकेशन पूर्ण करावं लागेल. यासाठी आपण पहिली जी स्टेप आहे ती पूर्ण करूया. यासाठी आपल्याला फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी तुमची एक्झामिनेशनची डिटेल्सची माहिती आहे तर ती या ठिकाणी फिलअप करायची आहे. एक्झामिनेशन सेंटर आपल्याला चूज करायचं आहे. जे तुम्हाला द्यायचं असेल यापैकी ते तुम्ही देऊ शकता. एक्झामिनेशन सेंटर नंतर तुमच्या ठिकाणी जो सब्जेक्ट असणार आहे सेट एक्झामिनेशन तुम्हाला कोणत्या विषयामधून द्यायचे आहे त्या ठिकाणी चूज करायचा. एक्झामिनेशन जो सब्जेक्ट असणार आहे हा तुमचा एमएचा जो सब्जेक्ट असेल त्यावरून तुम्ही चूज करायचा आहे. एमएचा जो तुमचा स्पेशल सब्जेक्ट असेल तोच तुमच्या ठिकाणी असावा. नंतर या ठिकाणी तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट कोणता होता तो या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही वरती सब्जेक्ट चूज केला की त्यानुसार खाली सब्जेक्ट येतील. हिस्ट्री किंवा आर्किओलॉजी जो तुमचा मेन सब्जेक्ट असेल एमएचा तो या ठिकाणी तुम्ही चूज करायचा आहे. त्यानंतर खाली तुमची पर्सनल डिटेलची माहिती फिलअप करायची आहे. या ठिकाणी तुमचं सरनेम, फर्स्ट नेम टाकायचं आणि मिडल नेम टाकायचं आहे. सगळी माहिती कॅपिटल लेटरमध्ये फिलअप करायची आहे. खाली तुमचा ॲड्रेस असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा आयडेंटिटी कार्ड तुम्हाला चूज करायचा आहे. आधार नंबर, वोटर आयडी नंबर, पासपोर्ट नंबर यापैकी तुमच्याकडे जे असेल त्या ठिकाणी चूज करा. त्यानंतर मोबाईल नंबर टाका, जेंडर टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट ऑफ डोमिसाइल या ठिकाणी तुम्ही चूज करायचे आहे आणि तुमची कॅटेगरी जे असेल त्या ठिकाणी तुम्ही चूज करावी. अशा पद्धतीने तुमच्या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे. सुरुवातीला तुमचं सरनेम येणार आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी फर्स्ट नेम येईल आणि मिडल नेम येईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी खाली वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे.
खाली आईचं नाव टाकायचं आहे, खाली ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आयडी कार्ड आहे त्या ठिकाणी चूज करा. आयडी कार्ड तुम्ही जे चूज करणार त्याचा नंबर खाली तुम्हाला टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाका, या ठिकाणी जेंडर टाका. स्टेट या ठिकाणी तुमचं महाराष्ट्र असेल, अदर स्टेट असेल किंवा गोवा असेल त्या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर आपली कॅटेगरी कोणती आहे? एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, बिलॉंग टू नॉन क्रिमिनल, म्हणजे तुमच्याकडे जर एन-सी-एल असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, तुम्ही या ठिकाणी ओ-बी-सी चूज करा. नसेल त्या ठिकाणी तुम्हाला ओपनमधून फॉर्म फिलअप करावा लागेल. अशा प्रकारे तुमची जी कॅटेगरी असेल तुम्ही या ठिकाणी चूज करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी आर यू एन ऑर्फन्स केस, तुम्ही अनाथ आहात का? असाल तर येस करा, नसाल त्या ठिकाणी नो करायचं आहे. अपंग तुम्ही आहात का? असाल तर येस करा, नसेल तर पण नो करा. त्यानंतर जर तुम्ही अपंग या ठिकाणी येस चूज केलं तर तुम्हाला या ठिकाणी जे सर्टिफिकेट आहे ते द्यावं लागणार आहे. त्यानंतर म्हणजे अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला स्क्राईब द्यायचा असेल, म्हणजे तुम्ही अपंग वरती येस केलं, सर्टिफिकेट अपलोड केलं, तर स्क्राईब तुम्हाला द्यायचा आहे का? द्यायचा असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्याची जे लेटर आहे ते अपलोड करावं लागणार आहे. टाइप ऑफ डिसेबिलिटी तुमची असेल त्या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागेल, नसेल तर पण नॉट इलिजिबल येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचे प्रेझेंट स्टेटस असणार आहे ते टीचर किंवा नॉन टीचर, तर हे तुम्हाला चूज करावं लागेल. जर नॉन टीचर असाल तर नॉन टीचर, जर टीचर असाल तर टीचर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशनची माहिती फिलअप करायची आहे. नेम ऑफ पीजी कोर्स, तुम्ही जो काय पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स केलेला आहे तुमचा काय आहे, एम-ए असेल तर एम-ए या ठिकाणी चूज करा. त्यानंतर या ठिकाणी तुमची युनिव्हर्सिटी चूज करा. तुमचं एम-ए ज्या युनिव्हर्सिटीमधून झालेलं असेल तर ती युनिव्हर्सिटी चूज करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पीजी तुमचा पीजी कोर्स कम्प्लिटेड अपिअरिंग फ्रॉम, तर या ठिकाणी तुम्ही तो कुठून पूर्ण केला आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमधून, कॉलेजमधून, इन्स्टिट्यूटमधून किंवा अदरमधून. तर तुमचं जे डिपार्टमेंट असेल ज्याच्यामधून तुम्ही पूर्ण केला असेल तो ऑप्शन या ठिकाणी चूज करावा. जर तुम्ही एक्सटर्नल पूर्ण केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला अदर हा ऑप्शन चूज करावा लागेल. त्यानंतर पीजी कोर्स स्टेटस तुमचं काय आहे, कम्प्लिटेड आहे की अपिअर्ड आहे, म्हणजे फायनल इयरला असाल तर फायनल इयर अपिअर्ड म्हणून तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. कम्प्लीट केला असेल त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्लिटेड यावरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पासिंग इयर या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्ही पास कधी झाला तर या ठिकाणी तुम्हाला पासिंग इयर टाकायचं आहे. या ठिकाणी तुमचं पासिंग इयर टाका. त्यानंतर या ठिकाणी तुमचे मार्क्स जीपीए होते की मार्क्स होते तर त्या ठिकाणी आपल्याला चूज करायचं आहे. मार्क्स असतील तुमचे ॲग्रीगेट मार्क्स तुम्हाला या ठिकाणी किती मिळाले ते या ठिकाणी आपण टाकायचे आहेत. ॲग्रीगेट मार्क्स त्यानंतर या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी तुम्हाला किती पैकी होते तर त्या ठिकाणी टाकायचे आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट पर्सेंटेज हा ऑप्शन दिसेल, म्हणजे तुमचे आउट ऑफ मार्क्स टाकले आणि किती तुम्हाला मिळाले ते मार्क्स तुम्ही या ठिकाणी टाकले की कॅल्क्युलेट पर्सेंटेज याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी कॅल्क्युलेट होतील. या ठिकाणी तुम्हाला जो ग्रेड मिळालेला आहे तो या ठिकाणी चूज करायचा आहे. यापैकी तुमचा जो ग्रेड असेल तो या ठिकाणी तुम्ही चूज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रिव्हियस सेट एक्झामिनेशन डिटेलची माहिती फिलअप करायची आहे की आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन दिस सब्जेक्ट, म्हणजे तुम्ही या सब्जेक्टमधून या आधी क्वालिफाईड झालेला आहात का? झालेला असाल तर तुम्हाला येस करावं लागेल, म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार नाही. जर झाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी जे डिक्लेरेशन आहे या स्वरूपात टिक करायचे आहे. सगळी माहिती वर आपण जी फिलअप केली ते एकदा चेक करा की सगळी माहिती बरोबर आहे का. आणि त्यानंतर आपण डिक्लेरेशन या समोर टिक करून सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओके यावरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने तुमची जी काही पहिली स्टेप आहे ती पूर्ण झालेली आहे. आता या ठिकाणी आपण दुसऱ्या स्टेपवरती आहोत. या ठिकाणी तुम्हाला जो तुमचा स्कॅन केला फोटो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो या ठिकाणी तुम्हाला जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये 50 KB पेक्षा साईज त्याची कमी असावी. त्या ठिकाणी तुम्हाला चूज फाईल यामध्ये जाऊन तुम्ही तो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी फाईल चूज केल्यानंतर परत आपण अपलोड स्टुडंट फोटो यावरती क्लिक करायचं, म्हणजे या ठिकाणी तुमचा फोटो दिसेल. त्याच पद्धतीने तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करून तुमचं पेमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा फोटो आणि सिग्नेचर आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहे. सिग्नेचर आणि फोटो अपलोड केल्यानंतर आपण पेमेंट करण्यासाठी प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करावं. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर येणार आहे. तुम्हाला अमाऊंट किती पे करावी लागेल ते येईल. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी आणि तुमचं नाव या ठिकाणी असणार आहे. हे आपण कन्फर्म करायचं आहे पेमेंट करण्याच्या आधी, कारण नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. पेमेंट करण्यासाठी आपल्याला 3 मेथड दिलेल्या आहेत. या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र आहे, सीसी एव्हेन्यू आहे आणि ऍक्सिस बँक आहे. कोणती एक मेथड आपण या ठिकाणी चूज करायची आहे. त्यानंतर आपण प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. एक आपण मेथड चूज करून आता या ठिकाणी आपण
पेमेंट करण्यासाठी यू-पी-आय आयडी किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग याचा आपण यूज करू शकतो. आपल्याकडे सगळ्यांकडे फोनपे असतात, म्हणून आपण या ठिकाणी जो यू-पी-आय आहे, तर याची निवड करूया. या ठिकाणी तुम्हाला जो काही क्यूआर कोड आहे, तो क्यूआर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही तुमच्या फोनपेवरून पेमेंट करू शकता किंवा या ठिकाणी तुमचा जो काही यू-पी-आय आयडी असेल, तो यू-पी-आय आयडी टाका आणि नंतर पेमेंट करून घ्या. पेमेंट केलं तर आपण पेमेंट केलेलं आहे म्हणजे आपली जी काही तिसरी स्टेप आहे ती पूर्ण झालेली आहे. आता आपण जो आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करून घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट स्टेटस ओके दिसणार आहे. जर या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला पेमेंट तुमचं डिडक्ट झालं असेल आणि या ठिकाणी स्टेटस ओके दिसत नसेल तर 1 किंवा 2 दिवसांचा वेट करा. त्याच्यानंतर स्टेटस या ठिकाणी चेंज होईल किंवा तुमचं पेमेंट युनिव्हर्सिटीला पोहोचलं नाही त्या ठिकाणी ते पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये परत रिफंड होईल. तुम्ही नंतर परत पेमेंटची प्रोसेस करू शकता. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म आपण डाउनलोड करून डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सगळी माहिती असेल. तुम्ही पेमेंट वगैरे केलेलं आहे, किती पेमेंट केलं, तर याचं सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या 3 स्टेपमध्ये सेट एक्झामिनेशनसाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. जेव्हा पहिली स्टेप असणार आहे, तर मेन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करावा. त्यानंतर तुमचा स्कॅन फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर शेवटची स्टेप या ठिकाणी तुमचं पेमेंट करून तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे. त्या पद्धतीने तुमचं जे स्टेटस असणार आहे स्टेप 1, 2, 3 ते कंप्लीटेड येईल आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 7 एप्रिल रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आहेत या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.